हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी वल्ला वाटाणा घेतलेला आहे हो, कारण आता मार्केटमध्ये खूप स्वस्त झालेला आहे वाटाणा. तर ह्या वाटाण्यापासून आपल्याला अगदी छान रेसिपी बनवून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे वाटाणे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. पाहू शकता असे चोळून घ्यायचे. त्यानंतर काय करायचे मैत्रिणींनो, इथे मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे आणि पाणी ठेवलेलं आहे बघा. पाणी गरम झालं आहे आपलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे वल्ला वाटाणा टाकून द्यायचा आहे आणि शिजून घ्यायचं आहे जरा. इथे मिडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि एक मिडियम साईजचा टमाटा घेतलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे कांदे आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचेत. मैत्रिणींनो, रेसिपी खूप झटपट होणारी आहे आणि सकाळच्या घाई गडबडी टिफिनसाठी तुम्ही ही डब्यासाठी बनवू शकता. एवढी झटपट होणारी आहे आणि टेस्टी पण तेवढीच आहे. तर चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता तुम्ही पण लाईक करत नाही. एक लाईक करायला टाईम लागत नाही जरा पण. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ माझा जर आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि ही रेसिपी एवढी झटपट होती आणि खूप सोपी पद्धत आहे. वाटण काही नाही करायचं आपल्याला. पाहू शकता कांदा आपला छान बारीक चिरून झालेला आहे. त्यानंतर मैत्रिणींनो काय करायचं, एक टमाटा मी घेतलेला तो पण आपल्याला कापून घ्यायचा आणि ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली मी, ती छान बारीक चिरून घ्यायची आपल्याला. आणि मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने मी जशी बनवते त्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केली तर लगेच तुम्ही बनवायला घ्या, अगदी झटपट होणारी आहे. तो कोथिंबीर आपली छान बारीक चिरून झालेली आहे, पाहू शकता. त्यानंतर आपल्याला इथे टमाटा मी एक घेतलेला तो पण असाच बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला. इथे मी इथे एक टमाट्याचा वापर केला आहे, तुम्ही 2 पण घेऊ शकता, प्रत्येकाच्या आवडीवर असतं. मैत्रिणींनो, वाटाण्याचे तर आता एवढे भरपूर प्रकार आहेत. कुणी कटलेट्स बनवतं, कुणी धपाटे करतं, कुणी पराठे करतं, कुणी वड्या बनवतं. असे भरपूर प्रकार आहेत. कुणी पातळ रस्सा करतं, सुकी भाजी बनवतं. तर आपल्याला पण अशीच एक रेसिपी बनवायची ह्याच्यातली. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल. तर टमाटा आपला छान बारीक चिरून झालेला आहे. त्याचबरोबर मी इथे लसूण घेतलेला आहे आणि लसूण पण बारीक चिरून घेतलेलं आहे. तर इथे वाटाणे बघूया आपण. एक 90% आपल्याला वाटाणे शिजून घ्यायचेत. पाहू शकता वाटाणे हे शिजले गेलेले आहेत. तर आपण काय करायचे, हे चाळणीने पाणी ह्याचं काढून घ्यायचे वाटाण्याचं. थोडेसे मैत्रिणींना थोडे शिजून घेतले ना, नंतरच टाईम लागत नाही आपल्या ह्याला भाजी टाकायला, झटकीपट होती. इथे गॅसवर कढई ठेवली, पाहू शकता. आणि कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले. मी इथे साधारण 1.5 पळी तेल टाकून घेतलेले आहे. तुम्ही अंदाजे तुमच्या कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची 1 चमचा. त्यानंतर जिरं टाकायचे 1 चमचा. जिरी मोहरी छान तडतडल्याच्या नंतर कोथिंबीर टाकायची बघा. मस्त अशी तेलात म्हणजे सुगंध खूप छान उतरतो तेलामध्ये. त्यानंतर लसूण टाकून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे, पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर मैत्रिणींनो, इथे मीडियम साईजचा मी कांदा टाकून घेणार आहे.
कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे मीडियम साईजचा टमाटा टाकून घ्यायचा आहे आणि टमाटा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत. कांदा आणि टमाटा बघा मऊ झालाय, छान परतले गेलेले आहे. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद टाकून घ्यायची. हळद टाकून झाल्याच्या नंतर काय करायचे, बेडगी मिरची पावडर आपली किचन किंग मसाला टाकणार आहे मी 2 चमचे. त्यानंतर बेडगी मिरची पावडर कलरची, ह्याने रंग खूप छान येतो भाजीला. कांदा मसाला 2 चमचे टाकणार आहे. मैत्रिणींनो, मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, जेवढी भाजी असेल तेवढे मसाले ह्याच्यामध्ये टाकू शकता. तर हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचेत. तर मसाले आपले छान तेलावर परतून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे मटर टाकून घ्यायचेत बघा. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी करून पहा, खूप छान होती. तर हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. छान मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे. मी इथे फक्त अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे, अर्धा ग्लासाला पण कमी टाकून घेतलेलं आहे. आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, पाहू शकता. मीठ टाकून झाल्यावर परत एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर झाकण ठेवून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरच होऊन द्यायचे 1-2 मिनटं. 2 मिनटाच्या नंतर पाहूया आपण. पाहू शकता रंग पण खूप छान आलेला आहे आणि अशी चमचमीत आपली ही भाजी झालेली आहे मैत्रिणींनो. त्यानंतर काय करायचे, भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. इथे मोठा 1 चमचा मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे. एवढी छान लागते ना मैत्रिणींनो ही वाटाण्याची भाजी. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. सकाळच्या डब्याला झटपट होणारी रेसिपी आहे. 1 मिनिट झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला, कारण आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. तो छान मुरल्या जातो त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही. एकदा परत मिक्स करून घेऊया भाजी. वाटाणे पण आपले शिजल्यात. तर मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली आहे का नसन केली तर लगेच बनवायला घ्या आणि लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत बाय.